कित्येक वर्षापासून रखडलेल्या मानकोली डोंबिवली हा जो ब्रिज आहे, जो मोठा गाव इथे तयार होऊन तेव्हापासून गाण्याची वाट पाहत आहे. कित्येक वर्षापासूनची जी मागणी होती की बाबा डोंबिवलीला जाण्यासाठी ठाण्यावरनं असो किंवा भिवंडीवरून असो, खूप वर्षा घेऊन जायला लागायचं. त्यामुळे काही वर्षापूर्वी, कदाचित 10-12 वर्ष आले असतील, मोठा गाव येथे मानकोली डोंबिवलीला या जोडणारा ब्रिज तयार करण्याचा विचार झाला. त्या हिशोबाने तो ब्रिज चालू होता. थोडा थोडा करता का होईना ब्रिज एकदा जो तयार झाला, मला वाटतं कमीत कमी 6-7 महिन्यापूर्वीच ब्रिज तयार झालाय. परंतु उद्घाटनाअभावी तो अजूनही जशा तसा आहे आणि उद्घाटन होत नाही म्हणून लोकांनी स्वतःहून त्यावरनं येणं जाणं चालू केलेलं, वाहतूक चालू झालेली आहे. पण याचा फायदा कुठपर्यंत होईल? कारण तुम्ही जेव्हा इथून भिवंडीतून जाल किंवा ठाणा मुंबईवरून याल, तुम्ही जेव्हा टर्न घ्याल डोंबिवलीची, जेव्हा वळण घ्याल, जे रोधाधाम आहे तिथून तुम्ही सुसाट जाल पार डोंबिवलीचा ब्रिज जिथे चालू होतो तिथपर्यंत. पण त्याच्यानंतर काय, ब्रिजवर देखील सुधारतात. पण जसा ब्रिज संपतो, जिथे ब्रिजचा शेवट होतो, तिथून पुढे डोंबिवलीला जाण्यासाठी जो रस्ता आहे तो खूप अरुंद आहे आणि पुढे गेल्यावर काय मला वाटतं अर्धा 1 किलोमीटर अंतरावर रेल्वे फाटक आहे, जिथे लोकल ट्रेन्स नाही पण एक्सप्रेस वगैरे बऱ्याचशा गाड्या जात असतील, त्याची तो फाटक बंद होतो. त्यामुळे इतक्या सुसाट वेगाने प्रवास केला तरी तिथे पुढे जाऊन पुन्हा एकदा प्रॉब्लेम होतो. तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता की बाबा हा बघा, पुरा रस्ता एकदम गाडी कशी सुसाट जाते, एकदम म्हणजे कुठेही थांबा नाही या गाडीला, वेगाने. पण पुढे हा ब्रिज जिथे हा संपतो, हे बघा, इथून आता हा पुढे हा पूर्ण रस्ता जो हा किती तुम्हाला अरुंद दिसतं, त्यात गाड्या येण्या जाणे, गाड्यांची वर्दळ चालू आहे. आणि पुढे आलो आपण जरा का, हे बघा, म्हणजे इथे रेल्वे फाटक देखील आहे. त्यामुळे किती वेगाने प्रवास केला, सुसाट केला, तरी पुढे येऊन हा प्रवास अडकणार आहे. त्यामुळे या ब्रिजचा फायदा किती हा तुम्ही कमेंट मध्ये सांगा. माझ्या अंदाजे जोपर्यंत हा जो रिंग रोड बनत आहे, टिटवाळा डोंबिवली ते कल्याणाचा एक रिंग रोड बनत आहे, जोपर्यंत तो रिंग रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत मला वाटते ते त्रासच असेल. तुम्हाला कसा वाटला कमेंट्स मध्ये सांगावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे. हो, चॅनलवर नवीन आले असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नये. सबस्क्राईब करून बेल आयकॉन जे ना त्याला पहिले क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला म्हणजे पुढील व्हिडिओ देखील समजत जातील काय आहे काय नाही ते. जय हिंद, जय महाराष्ट्र.